घटनाघडली त्यावेळेस देखील भेटायला आले होते आणि त्यांनी जबाबदारी घ्यायची घेतली. आज पुन्हा त्यांनी भेट घेतलेली आपल्या कुटुंबियांची. काय नक्की चर्चा झाली, काय सांगा? त्यांनी भेटायला वगैरे आले. मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो म्हणले. तुमच्या नवऱ्याला पण न्याय मिळवून देतो म्हणले. आणि राज ठाकरे ठाकरे साहेबांसारखं मला जगण्याला पण बळ भेटलं. कारण की त्यांच्यासारखं माणूस अशक्यच आहे. कारण की साहेबांमुळेच सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागल्या त्या. आणि त्यांचा खूप अभिमान वाटतो आम्हाला. मुलींना भेटले, पूर्ण शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली. काय नक्की भेटीमध्ये चर्चा झाली? कारण त्यांनी असं सांगितलं की मी त्यांच्या कुटुंबियांना भेटलो, मुलींना भेटलो, मुली देखील आनंदी वाटल्या मला त्यांच्याशी चर्चा करून. काय संवाद झाला आणि काय तुम्हाला काय वाटतंय ते भेटून गेले त्याबद्दल? त्यांनी भेटून गेले दोन्ही मुलींना पण. त्यांनी सगळी शिक्षणाची जबाबदारी घेतो म्हणले. आम्हाला पण जरा बरं वाटलं. आणि काय असलं नसलं की फोन लावा, बोला, करा म्हणले. घाबरू नका, टेन्शन घेऊ नका म्हणले. तुम्ही चिंता करूच नका म्हणले. मुलींची शिक्षणाची जबाबदारी तर त्यांनी घेतोच म्हणले. आर्थिक मदत वगैरे काय आर्थिक मदत पण त्यांनी केलेली आहे. मग ते तुमच्या पतीचे जे आरोपी आहेत त्या आरोपींबाबत काय चर्चा झाली का? काय जामिनावर सुटतील वगैरे असं काय चर्चा झाली अमित साहेबांसोबत? ते चर्चा झालेली आहे. त्यांनी म्हणले मी न्याय देणार आहे म्हणले नवऱ्यांना तुमच्या. आणि त्या आरोपींना पण शिक्षा लागणार आहे. सगळं करतो म्हणले त्यांनी. ओके.